नमस्कार, मी डॉक्टर सई. योग साधनामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आजकाल सतत अगदी लहान मुलांपासून म्हणजे शाळेत 4थी-5वीत असणाऱ्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत ही समस्या जाणवते की रात्री अंथरुणामध्ये झोपायला गेलं तरीही झोप लागत नाही. तर ही समस्या जेव्हा आहे त्यावेळी त्यासाठी औषधोपचार केले जातात. झोप येण्याची गोळीसुद्धा घेण्यापर्यंत लोकांची तयारी असते. पण आपण हे विसरतो की आपल्यामध्येच अशा काही वाईट सवयी जडलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला अनिद्रा किंवा रात्री वेळेवर झोप न येणे ही समस्या उद्भवायला चालू होते. तर काय आहेत अशा वाईट सवयी की ज्या सवयी आपण जर दूर केल्या तर नैसर्गिकरित्या आपण व्यवस्थित रात्रीच्या वेळेला झोपून सकाळी नियमितपणे उठू शकतो किंवा गाढ झोप आपल्याला येण्यासाठी नक्कीच या सवयी जर आपण सोडल्या तर मदत होईल. तर काय आहेत अशा 5 ज्याला आपण म्हणू शकतो की वाईट सवयी ज्यामुळे वेळेवर रात्री झोप लागत नाही. तर त्यातील पहिली गोष्ट ही आहे की सकाळी लवकर म्हणजे वेळेवर न उठता सकाळी उशिरा उठणे किंवा दुपारच्या वेळेस चांगली झोप काढणे. तर यामुळे काय होतं की रात्रीच्या वेळेला झोप लागत नाही. तर दुपारी जे झोपतो आपण तर ती अगदी 15 ते 20 मिनिटाची जी पॉवर नॅप आहे तर त्याचा उलट आपल्याला पुढचा राहिलेला अर्धा दिवस चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी उत्साही राहण्यासाठी नक्कीच उपयोग होतो. पॉवर नॅप ही आवश्यक आहे पण त्याचा कालावधी फक्त 15 ते 20 मिनिटे असावा. पण बरेचदा गृहिणी किंवा काही घरी ज्यांची बिझनेस आहे अशी जेंट्ससुद्धा दुपारी 2 ते 3 तास झोप काढतात आणि त्याच्या परिणामी रात्रीची झोपही येत नाही. त्याच्यामुळे दिवसा झोपणे टाळायचं आहे आणि सकाळीसुद्धा आपल्या ठराविक वेळेला उठायचं आहे. तर हे झालं पहिली वाईट सवय जी आपल्याला अनिद्रेकडे नेते. दुसरी वाईट सवय म्हणजे आपण जे स्क्रीन्स बघतो मोबाईल, टी व्ही किंवा कॉम्प्युटर याला मर्यादा घालायच्या आहेत. कारण खूप वेळ टी व्ही बघणे, रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर काहीतरी बघत बसणे आणि कॉम्प्युटरवर बसणे या सवयीमुळे आपली झोप ही टळते किंवा अजून काही पुढे पाहावं वाटतं आणि परिणामी झोप वेळेवर येत नाही आणि त्याच्यामुळे सकाळी पण जाग येत नाही आणि ही अनिद्रेची समस्या ही वाढत जाते. तिसरी महत्त्वाची सवय म्हणजे वाईट सवय म्हणू आपण त्याला, जेवणाचा टाईम जो आहे तो रात्रीच्या जेवणाचा टाईम हा खूप उशिरा असतो बऱ्याच जणांचा. 9, 9:30, 10, 11पर्यंत काही घरांमध्ये जेवणं रात्रीची चालतात. त्याच्या पुढे आवराआवरी, त्याच्या पुढे झोपणं तर हे अगदी टाळलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे जेवण आहे ते 8च्या आत म्हणजे 7:30 ते 8पर्यंत जेवण झाल्यानंतर थोडंसं अर्धा तासासाठी किंवा 15 मिनिटासाठी बाहेर एक राऊंड मारायचे, चालायची, अगदी हलकंसं चालायचं आहे सावकाश असं. जसं आपण मॉर्निंग वॉकला सकाळी जातो तेव्हा ब्रिस्क वॉकिंग करायची असते तर तशी वॉकिंगची इथे आवश्यकता नाही आहे. पण एक 15 मिनिटासाठी 7:30 ते 8पर्यंत जेवण घेऊन आपण जर एक राऊंड मारून आलो तर रात्री वेळेवर झोप लागते. तर यासाठी आपला झोपायचा वेळ जो आहे तो 10 ते 10:30च्या दरम्यान फिक्स ठेवायचा आहे. त्याच्या आधी 2 तास म्हणजे 8पर्यंत जेवणं झाली पाहिजेत. तर आपलं झोपेचं शेड्यूल हे वेळेवर रोज जर चालू असेल तर आपल्याला नियमितपणे झोप लागते. पुढचं कारण म्हणजे झोपेचा वेळ नक्की नसणे. कधी 9, 9:30लाच आपलं सगळं आवरलं तर त्यावेळेस झोपायचं, कधी 10, कधी 11, कधी 12. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला अशी व्यवस्थित झोपेचा शेड्यूल बसत नाही आणि त्या वेळेला झोप लागत नाही. तर रोज नियमितपणा ठेवा की या वेळेपर्यंत मी सगळं करून या वेळेला झोपायला जाईल. तर त्यामुळे सुद्धा आपल्या शरीराला तशी वेळेवर झोपण्याची सवय लागते. तसेच अगदी महत्त्वाचं आणि शेवटचं कारण असं आहे किंवा ही जी वाईट सवय ते म्हणजे लॅक ऑफ एक्सरसाइज. आपल्या भारतामध्ये जवळपास 60% लोक असे आहेत की जे कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करत नाहीत किंवा एक्सरसाइज करायला पाहिजे असं त्यांना मुळीच वाटत नाही. तर रोज अर्धा ते 1 तास जर तुम्ही एक्सरसाइज केली तर त्याच्या परिणामी तुम्हाला बरोबर रात्री आपल्या शेड्यूलप्रमाणे आणि वेळेवर झोप येईल.
तर ह्या 5 सवयी ज्या आहेत त्या नकळतपणे आपल्याला जडलेल्या असतात, पण आपण त्याकडे लक्ष न देता झोप येण्यासाठी वेगळे वेगळे औषधांचा वगैरे उपयोग करतो. तर तसं न करता आधी स्वतःमध्ये बदल करा, स्वतःचं निरीक्षण करा, यातल्या वाईट सवयी आपल्याला आहेत का हे बघून त्यात बदल करा. तर नक्कीच तुमची अनिद्रा किंवा झोप न येण्याची जी समस्या आहे ती औषधाच्या विना कमी होईल. आता इतके नियम पाळून सुद्धा जर कोणाला झोप येत नसेल तर त्यासाठी काही ब्रीदिंग एक्सरसाइजचे मी व्हिडिओ या माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. आणि योग निद्रा हा जो योगाचा भाग आहे किंवा शवासन, त्यामुळे सुद्धा आपल्याला वेळेवर झोप येण्यासाठी आणि शांत गाढ झोप येण्यासाठी मदत होते. तर त्याचे सुद्धा व्हिडिओ तुम्हाला याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक्स मिळतील, त्या पण तुम्ही बघा. आणि जास्तीत जास्त असा प्रयत्न करा की औषध पाण्याविना, औषधी घेण्याविना सुद्धा तुम्हाला आपली प्राकृतिक झोप नक्की येईल. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओची जी माहिती आहे ती सर्वांना कळण्यासाठी व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.